एक महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे की प्रत्यक्ष 4000 जास्त मतदान यंत्रात संशय आहे की ती कैद झालेली आहेत आणि त्यामुळे मतमोजणी दरम्यान बाचाबाची झाली, दगडफेक झाली आणि पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागलेला आहे। सागर वैद्य आपल्या सोबत आहे। सागर, नेमकी काय घटना आहे? अभिजित, खरं तर गेल्या 3 तासापासून हा सगळा गोंधळ चाललेला आहे आणि पंचवटी प्रभागातल्या या मतमोजणी केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमाव जमलेला होता। या जमावाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली। मध्यंतरी 2.5 तास सगळी मतमोजणी थांबवली गेलेली होती। पोलिसांवर दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये एक एसआरपी आणि 3 पोलीस जखमी झाले। काही पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि या सगळ्यानंतर आता या जमावाला कंट्रोल करण्यासाठी हा जमाव जो आहे तो हिरावाडीत गेलेला होता। तिथे वाहनांची तोडफोड केली गेली। यांचा मुख्य आक्षेप होता की जी मतदान काल झालेलं आहे त्याच्यापेक्षाही 4000 मतदान जास्त दाखवलं जातंय किंवा मोजलं जातंय। काही पेट्या सुद्धा वाढलेल्या आहेत, 1 किंवा 2 संख्येने मतपेट्या ज्या त्या वाढल्या आहेत। प्रशासनाने याच्यावर भरपूर खुलासा करण्याचा प्रयत्न केला की काही ज्या पेट्या आहेत त्या नादुरुस्त झालेल्या होत्या, त्याच्यामुळे संख्या जी आहे ती वाढलेली दिसते। परंतु जमाव मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि 3 तासापासून इथं जो काही गोंधळ आणि राडा झाला, दगडफेक झाली, पोलिसांना मारहाण झाली, पत्रकारांना मारहाण झाली आणि त्याच्यानंतर अखेर जमावाला पांगवण्यासाठी 4 राऊंड हवेत गोळीबार केला गेलाय। सागर, आता नेमकी काय स्थिती आहे तिथे? मतमोजणी सुरू आहे। निकाल सुद्धा तिथला जाहीर झालेला आहे। त्या प्रभाग 3 मधल्या 4 पैकी 3 जागा भाजपनं जिंकल्या आहे आणि 1 जागा जी आहे ती शिवसेनेच्या मोगरे नामक महिला ज्या आहेत त्या तिथे जिंकून आलेल्या आहे। परंतु जमाव जो आहे तो काही ऐकायला तयार नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसराला पंचवटी, हिरावाडी, केकेवाग कॉलेज या संपूर्ण परिसरामध्ये कर्फ्यू सदृश्य परिस्थिती आहे। प्रचंड मोठा फौजफाट आहे आणि पोलीस हेल्मेट घालून तिथे फिरतायत दगडफेक सुरू असल्यामुळे। नक्की सागर, तू या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवून राहा। आपण सगळे अपडेट्स घेणार आहोत तुझ्याकडून वेळोवेळी।